नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कशा आहात सगळे? आनंदी असाल, मजेत असाल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अभ्यास करत असाल. युनिट्स अँड मेजरमेंट हा 11व्या चॅप्टर आपण चालू केला आहे आणि त्याचं पहिलं लेक्चर आपण अपलोड केलेलं आहे. तुम्हाला आय बटनवरती ते पहिलं लेक्चर सापडेल. अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण युनिट्स अँड मेजरमेंटचे इंट्रोडक्शन घेतलेले आहे आणि सिस्टीम ऑफ युनिट्सचे आर्टिकल जर संपवलेलं आहे. आज अतिशय महत्त्वाचं इंटरेस्टिंग आर्टिकल आपण घेऊया, ते म्हणजे फंडामेंटल क्वांटिटी अँड युनिट्स, त्याच्याबरोबर डिराइव्ड क्वांटिटी अँड डिराइव्ड युनिट्स. समजतंय? चला, पुढे जाण्याच्या अगोदर मी काही फिजिकल क्वांटिटी तुमच्या डोळ्यांच्या पुढं तुम्हाला दिसतील. फिजिकल क्वांटिटीज, काही फिजिकल क्वांटिटी तुम्हाला दिसतील. मास लिहिले, टाइम लिहिले, फोर्स आहे, मोमेंटम आहे, पॉवर. ह्याच्यामधल्या काही क्वांटिटी अशा आहेत की ज्या क्वांटिटी एक्सप्लेन करण्यासाठी दुसऱ्या फिजिकल क्वांटिटीची मदत घ्यावी लागते आणि काही फिजिकल क्वांटिटी अशा आहेत की त्यांच्या एक्सप्लेनेशनसाठी दुसऱ्या कोणाचीही गरज आपल्याला घ्यावी लागत नाही. उदाहरणार्थ सांगतो, हे दोन आर्टिकल जे आहेत ते दोन आर्टिकल समजवण्यासाठी मी अगोदर डिराइव्ड म्हणजे काय तुम्हाला समजून सांगेन आणि नंतर फंडामेंटल काय ते समजून सांगेन. डिराइव्ड पण एक छोटंसं आर्टिकल घेऊया आपण, नंतर आपण एक्सप्लेन मध्ये इन डिटेल्स जरा वेळाने सांगू. आता डिराइव्ड म्हणजे काय? उदाहरणार्थ फोर्स. फोर्स ही डिराइव्ड क्वांटिटी. फोर्स ही डिराइव्ड क्वांटिटी का? कारण की फोर्स किती आहे हे जाणून घेण्यासाठी मला पहिल्यांदा मास माहित पाहिजे आणि नंतर मला ऍक्सलरेशन माहित पाहिजे. म्हणजे फोर्सचा अभ्यास करण्यासाठी मला मास पहिल्यांदा माहित पाहिजे होतं. मास ही फिजिकल क्वांटिटी माहित पाहिजे आणि नंतर ऍक्सलरेशन नावाची फिजिकल क्वांटिटी माहित पाहिजे. अदरवाईज तुम्हाला फोर्स म्हणजे काय हे समजणार नाही. आलं सगळ्यांच्या? म्हणजे फोर्स ही फिजिकल क्वांटिटी अशी आहे की ज्याच्या मोजमापासाठी मास ऍक्सलरेशन पाहिजे. म्हणजे एका फिजिकल क्वांटिटीचा अभ्यास करण्यासाठी मला दुसऱ्या फिजिकल क्वांटिटीची मदत घ्यावी लागली. जर एखाद्या फिजिकल क्वांटिटीनं ती मदत घेतली तर त्या फिजिकल क्वांटिटीला म्हणायचं डिराइव्ड क्वांटिटी आणि ती जर मदत घेतली नाही तर त्याला म्हणायचं फंडामेंटल क्वांटिटी. बरोबर? ह्या ढोबळमानांना सांगितलेल्या माहितीप्रवर आता आपण पुढे जाऊया आणि इन डिटेल तुम्हाला मी सांगेन व्हॉट इज फंडामेंटल अँड व्हॉट इज डिराइव्ड. समजते सगळ्यांना? डिराइव्ड क्वांटिटी नंतरचं आर्टिकल आहे, पण डेलिबरेटली मी ते अगोदर सांगितलं, जाणून बुजून अगोदर सांगितलं. कारण की माझा अनुभव असा आहे, डिराइव्ड जर अगोदर सांगितलं तर मुलांना ते अतिशय चांगल्या पद्धतीने समजतं. समजतंय? समजत असेल तुम्हाला तेवढा विश्वास आहे. फंडामेंटल क्वांटिटी. चला पुढे जाऊया. फंडामेंटल क्वांटिटी पहिल्यांदा डेफिनेशन मी सांगितलं. डेफिनेशन पुन्हा आता लिहूया. डेफिनेशन काय आहे त्याची? ती फंडामेंटल क्वांटिटी. फंडामेंटल क्वांटिटी, द फिजिकल क्वांटिटी, द फिजिकल क्वांटिटी, अशी फिजिकल क्वांटिटी विच की जी विच डू नॉट डिपेंड on any other physical quantity, for their measurement, अर्थ लावा आता याचा. for their measurement is called फंडामेंटल क्वांटिटी. किती सोपं आहे बघा हे. इज कॉल्ड फंडामेंटल क्वांटिटी. समजतंय? अशी फिजिकल क्वांटिटी, द फिजिकल क्वांटिटी, अशी फिजिकल क्वांटिटी विच डू नॉट डिपेंड ऑन एनी अदर फिजिकल क्वांटिटी फॉर देअर मेजरमेंट. अशी फिजिकल क्वांटिटी की ज्याचं मोजमाप करण्यासाठी ती दुसऱ्या कोणावरती अवलंबून नसते, त्याला म्हणायचं फंडामेंटल क्वांटिटीज. बरोबर? मी पाठीमागच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं की आपल्या व्यवहारामध्ये डे टू डे लाईफमध्ये 70, 80, 90 भरपूर फिजिकल क्वांटिटी आहेत. त्या भरपूर फिजिकल क्वांटिटी पैकी फक्त 7 अशा आहेत. देर आर ओनली 7 फिजिकल क्वांटिटीज विच डू नॉट डिपेंड ऑन एनी अदर क्वांटिटी फॉर देअर मेजरमेंट. बाजारामध्ये असणाऱ्या 70, 80, 90 फिजिकल क्वांटिटी पैकी
फक्त 7 अशा आहेत की ज्या कुणावरतीही डिपेंड नाहीत, त्यालाच म्हणायचं फंडामेंटल क्वांटिटी. देर आर 7 फंडामेंटल क्वांटिटी. त्या कुठल्या आहेत त्या लगेच आपण चर्चा करू. पहिल्यांदा फंडामेंटल क्वांटिटी म्हणजे काय समजलं का? व्हॉट इज फंडामेंटल क्वांटिटी? दोज फिजिकल क्वांटिटी विच डू नॉट डिपेंड ऑन एनी अदर फिजिकल क्वांटिटी फॉर देअर मेजरमेंट. त्या फिजिकल क्वांटिटी मोजण्यासाठी दुसऱ्या कोणाचीही गरज घ्यावी लागत नाही, त्याला म्हणायचं फंडामेंटल क्वांटिटी. समजतंय? डाऊट क्लिअर? डाऊट क्लिअर. आता पुढं फंडामेंटल युनिट. फंडामेंटल युनिट सोपं आहे खूप. मनामध्ये तुम्ही लगेच टिप्पणी तयार केली असेल. फंडामेंटल युनिट म्हणजे काय? युनिट ऑफ फंडामेंटल क्वांटिटी. युनिट ऑफ फंडामेंटल क्वांटिटी इज फंडामेंटल युनिट. फंडामेंटल क्वांटिटीचं युनिट म्हणजे फंडामेंटल युनिट. अडचण नसावी, डाऊट नसावं. समजते? चल आता त्या कुठल्या 7 क्वांटिटी आहेत फंडामेंटल, त्याचा आपण आता बारकाईने अभ्यास करू. सोपं आहे का? ते सोपं आहे. लिहून घ्यायचं आहे का? लिहून घ्यायचं असेल तर व्हिडिओ पॉज करा, पटपट लिहून काढा आणि पुढं चालूया. चला, सोपं आहे, खूप सोपं आहे. फंडामेंटल क्वांटिटी. ठीक आहे, इथं लिहूया आपण. 7 फिजिकल क्वांटिटी आहेत बरं का, आणि 7 शिवाय अजून एक 2 आहेत. 7 फंडामेंटल आहेत आणि 2 सप्लिमेंटरी आहेत. सप्लिमेंटरी म्हणजे पुरवणी. सप्लिमेंटरी कधी घेतो आपण? एक्झाम मध्ये पुरवणी घेतो ना. कधी घेतो पुरवणी? जर गरज असेल तर, बरोबर का? म्हणजे तुमचा 34 पानांचा पेपर आहे, आन्सर शीट आहे, आणि तुम्ही उगाच पुरवण्या लावत बसला आणि मध्ये सगळी पानं मोकळीच आहेत. एक्झामिनर अलाउडच करणार नाही मुळात, बरोबर का? सुपरवायझर अलाउडच करणार नाहीत आणि मग तुम्ही घेणार पण नाही का? कारण जेव्हा सगळी पानं भरणार तेव्हा तुम्ही 2 घेणार ना. तीच आयडिया इथं वापरायची. सप्लिमेंटरी कधी घेतो? डे टू डे लाईफ मध्ये सप्लिमेंटरी युनिट घ्यायचा प्रसंग खूप कमी वेळेला येतो, आणि जेव्हा येतो तेव्हा ते घ्या. म्हणून 7 अधिक 2 9 नाही म्हटलं त्यांनी काय म्हटलं? 7 वेगळ्या म्हणतो, कारण ह्या 7चा उल्लेख वारंवार येतो फिजिक्स मध्ये, आणि ह्या 2चा उल्लेख जेव्हा येतो तेव्हाच घ्यायचा, म्हणून त्याला म्हणायचं सप्लिमेंटरी युनिट्स म्हणायचं. समजतंय? चला, हे नंतर मी सांगेन अजून एकदा, परंतु आपण इकडे जाऊया. सप्लिमेंटरी युनिट नको, फंडामेंटल क्वांटिटी. फंडामेंटल क्वांटिटी, त्याचं युनिट म्हणजे फंडामेंटल युनिट, आणि त्याचं सिम्बॉल का वापरायचं हे मी सांगतो. चला, सिस्टमॅटिक लिहू जरा व्हायचं. बारकाईने लक्ष द्या. युनिट कसं मी रँडमली नाही लिहायचं, उगाच उल्लेख आलाय म्हणून कसंही लिहायचं नाही, त्याचे काहीतरी नियम असतात लिहिण्याचे. चला, पहिली फंडामेंटल क्वांटिटी जी कोणावर डिपेंड नसते ते म्हणजे लेंथ. डे टू डे लाईफ मध्ये लेंथ घेतो आपण. कोणावर डिपेंड आहे का लेंथ? कोणावरती नाही, कोणावरती. लेंथ मोजायची आहे. काय? एक ॲपॅरेटस आहे आपल्याकडे, स्केल आहे, टेप आहे. ह्या सगळ्या गोष्टींना डायरेक्ट लेंथ मोजता येते. म्हणजे लेंथ मोजण्यासाठी मला दुसऱ्या फिजिकल क्वांटिटीची गरज नाही पडली. लेंथ मोजण्यासाठी मी एक ॲपॅरेटस वापरलं, मी इक्विपमेंट वापरलं, एक साधन वापरलं, पण मी दुसरी फिजिकल क्वांटिटी नाही वापरली, म्हणून त्याला म्हणायचं फंडामेंटल क्वांटिटी. लेंथचं युनिट काय असतं? लेंथचं युनिट असतं मीटर. METRE. आपण कसं लिहितो आपल्या देशामध्ये? METER लिहितो. तुम्ही एक्झाम मध्ये हे लिहा किंवा हे लिहा, दोन्ही बरोबर आहे. आपण आपल्या इथे लिहितो METR, आणि बाहेरच्या देशामध्ये METRE लिहिण्याची पद्धत आहे. हे त्याचं युनिट झालं, फंडामेंटल युनिट झालं. आता सिम्बॉल काय लिहायची गरज आहे? हो का? समजा एखाद्याचं मोठं नाव असतं, भरपूर मोठं नाव असतं. मग भरपूर मोठं नाव असतं तर एवढं लिहित बसतो का आपण? म्हणजे त्याला बोलतो एवढ्या मोठ्या नावानं बोलायची पद्धत आहे का आपल्याला? नाही. त्याचं काय करतो आपण? त्याचं छोटं नाव बनवलेलं असतं ना, बरोबर का? मोठ्याचं छोटं नाव बनवायचं हे पद्धत आहे आपल्याकडे. अपभ्रंश करतो आपण त्याचा. मोठं नाव असतं तर छोटं बनवायचं. त्या पद्धतीनं जर METR प्रत्येक वेळ लिहायचं आहे मला, तर ते हेक्टिक आहे, टाइम कन्झ्युमिंग आहे, एक्झाम मध्ये भरपूर वेळ जाईल, म्हणून काय करायचं? त्याचं सिम्बॉल वापरायचं, बरोबर का? सिम्बॉल काय असतं? मीटरचं M असतं, स्मॉल m असतं. लक्षात? समजतंय? चला, पुढची फिजिकल क्वांटिटी. लेंथ झाल्यानंतर मास ही फिजिकल क्वांटिटी. मला दुसऱ्या कोणाचीही गरज नाही मास म्हणण्यासाठी. दुकानात गेला, एक
1 किलो साखर मागितली, बरोबर का? मग दुकानदार असं करणार आहेत का? चला त्यानं मास मागितले ना, साखर मागितले ना, चला फोर्स किती लावावा लागेल, मला किती वेळासून चालत जावं लागेल त्या पोत्यापर्यंत, काही गरज आहे का असलं मोजमाप करण्याची? काहीही गरज नाही, काहीही गरज नाही, बरोबर का? कारण मास कुठली क्वांटिटी आहे? मास ही फंडामेंटल क्वांटिटी आहे, दुसऱ्या कोणाचीही गरज लागत नाही. सरळ एक वजन काटा घेतला किंवा नॉर्मल वेट घेतलं, वेट तराजू काट्यामध्ये टाकलं आणि साखर घेतली आणि साखर घरी आणली, संपला विषय. म्हणजे मास ही अशी फिजिकल क्वांटिटी आहे की जी दुसऱ्या कोणावरतीही डिपेंड नाही. दुसऱ्या कोणावरती म्हणण्यापेक्षा दुसऱ्या फिजिकल क्वांटिटीवरती डिपेंड नाही. समजतंय? मग मासला काय म्हणायचं? फंडामेंटल क्वांटिटी. युनिट काय मासचं? किलोग्रॅम. सर्व स्मॉल लेटर मध्ये लिहिलंय. का लिहिलंय? नियम आहेत आपले आणि आपल्याला सिलेबस मध्ये आहेत रूल्स हाऊ टू राईट युनिट, बरोबर का? ते नंतर आपण पुढच्या लेक्चर मध्ये अभ्यासूया. किलोग्रॅम के स्मॉल काढायचं आणि हे सिम्बॉल कसं लिहायचं? केजी, स्मॉल केजी. समजतंय? चला नंबर 3 टाइम. टाइम सुद्धा फंडामेंटल क्वांटिटीज आहे, कुणाचीही गरज नाही. युनिट काय टाइमचं? सेकंद. सिम्बॉल यस. चला चौथा टेम्परेचर. टेम्परेचर सुद्धा फंडामेंटल क्वांटिटी आहे, दुसऱ्या कोणाची गरज नाही. डायरेक्ट थर्मामीटर असतं, थर्मामीटरच्या माध्यमातून ॲपॅरेटसच्या माध्यमातून तुम्ही ती क्वांटिटी मोजू शकता. टेम्परेचर किती आहे हे मोजण्यासाठी मला दुसऱ्या फिजिकल क्वांटिटीची गरज भासली नाही. मला फोर्स किती आहे नको, ॲक्सेलरेशन किती आहे काही गरज नाही. टेम्परेचर मोजायचं आहे, परमिटिव्हिटी किती आहे, परमिएबिलिटी किती आहे काही गरज नाही. टेम्परेचर साध्या ॲपॅरेटस मोजता येतं, म्हणून टेम्परेचर काय? फंडामेंटल क्वांटिटी. युनिट काय टेम्परेचरचं? टेम्परेचर युनिट आहे केल्विन आणि सिम्बॉल कॅपिटल के काढायचं. का? नियम आहे त्याचे. केल्विन. 5 इलेक्ट्रिक करंट. सिम्बॉल काय असतं? एम्पियर. नाव आहेत बरं, काही व्यक्तींची नाव आहेत, सायंटिस्टची नाव आहेत, तरी सुद्धा मी स्मॉल मध्ये लिहितोय कारण नियम आहे आपला तो. युनिट जर एखाद्या व्यक्तीचं नाव आलं असेल तरी सुद्धा युनिट लिहिताना ए स्मॉल काढा, इंग्लिशच्या नियमांच्या विरुद्ध आहे. का असं लिहायचं? सविस्तर मी ज्या दिवशी ते लेक्चर येईल त्या दिवशी आर्टिकल येईल त्यावेळी समजून सांगेल. आता लक्षात ठेवा की एम्पियर कसल्याची पद्धत काय? स्मॉल ए काढा आणि सिम्बॉल मात्र कसं लिहा? सिम्बॉल मात्र कॅपिटल, कॅपिटल के कॅपिटल ए लिहिले, हे मात्र लक्षात असतं. फरक समजतंय? चला नंतर 6 लुमिनस इंटेन्सिटी. युनिट काय त्याचं? कॅन्डेला आणि सिम्बॉल सीडी. अमाऊंट लुमिनस इंटेन्सिटी म्हणजे काय असतं? जर एखादा सोर्स आहे आणि ह्या सोर्स मधनं लाईट बाहेर पडते, अशा पद्धतीने लाईट बाहेर पडते, बरोबर का? मग त्या जो सोर्स आहे त्या सोर्स मधनं जी लाईट बाहेर पडली त्याची वेव्हलेंथ किंवा त्याची पॉवर पर युनिट सॉलिड अँगल. म्हणजे ज्या विशिष्ट एरियावरती लाईट पडणार आहे त्या एरियाचा म्हणजे सॉलिड अँगलचा विचार आणि त्याची वेव्हलेंथ या दोघांचा तुम्ही जर रेशो घेतला तर तुम्हाला ल्युमिनस इंटेन्सिटी मिळत असेल. ठोबळ मनाला लक्षात ठेवायचं की एखाद्या सोर्स मधनं किती लाईट इमिट झाली त्या लाईटच्या इंटेन्सिटीचं मोजमाप म्हणजे ल्युमिनस इंटेन्सिटी. आणि सायंटिफिक मेथड काय? वेव्हलेंथ इमिटेड बाय द सोर्स ऑफ लाईट पर युनिट सॉलिड अँगल इज कॉल्ड एज अ ल्युमिनस इंटेन्सिटी. त्याचं युनिट काय आहे? कॅन्डेला. त्याचं सिम्बॉल काय? सीडी, बरोबर का? जरी मी तुम्हाला डिटेलमध्ये अर्थ सांगितला असेल तर लक्षात ठेवा मित्रांनो, 11वी-12वीच्या क्युरिक्युलम मध्ये आपण शक्यतो ल्युमिनस इंटेन्सिटी आपण वापरलेली नाही, त्याचा रेफरन्स फक्त एकदाच आलाय. समजतंय? चला पुढे 7वी जाऊया. नंबर 7 अमाऊंट ऑफ सबस्टन्स. जर अशी केमिस्ट्रीशी निगडीत टर्म आहे, जास्त मी काय सांगत नाही, पण अमाऊंट ऑफ सबस्टन्सचं सिम्बॉल युनिट काय असतं? मोल. आणि त्याचा सिम्बॉल काय आहे? MOL. सिम्बॉल काय? MOL. म्हणजे किती असतं? अमाऊंट ऑफ सबस्टन्स म्हणजे काय? एखाद्या सबस्टन्स मध्ये त्याच्यामध्ये आलेल्या ॲटमचं मोजमाप, ॲटम असेल किंवा मॉलिक्यूल असेल किंवा आयन असेल, ह्यांचं मोजमाप म्हणजे अमाऊंट ऑफ सबस्टन्स. आणि किती असतं ते मोजमाप? साधारणपणे 10⁻23 भरतं बघा, केमिस्ट्रीमध्ये तुम्ही अभ्यासला असेल. सो दिस इज द टर्म which gives amount of substance and its unit is mole and symbol is MOL. बरोबर का? म्हणजे ह्या 7 फिजिकल क्वांटिटी आहेत की ज्या कुणावरती डिपेंड नाहीत, त्यांच्या मोजमापासाठी
म्हणून आपण याला म्हणतो फंडामेंटल क्वांटिटी. समजतंय? आता एक ट्रिक सांगतो, लक्षात ठेवायची. बघा 2 ट्रिक सांगतो. ह्या 7 लक्षात ठेवल्या. 7 सोडून कुठलीही घ्या, त्याला डोळे बंद करून डिराइव्हड क्वांटिटी म्हणा. 7 सोडून ज्या आल्या त्या डिराइव्हड क्वांटिटी. पहिली ट्रिक. दुसरी ट्रिक, ह्या 7 क्वांटिटी ज्या आहेत त्या मोजमाप करण्यासाठी, आता ही जी मेथड सांगतोय मी ही काय सायंटिफिक नाही ना, तर मला परत कात्रीत पकडाल सर काय पण सांगायला लागलं काय. ही लक्षात ठेवण्याची ट्रिक आहे. 7 फिजिकल क्वांटिटी ज्या आहेत त्यांचं मोजमाप करण्यासाठी बाजारामध्ये तुम्हाला कोणतं ना कोणतं तरी इक्विपमेंट सापडतं. त्याला फक्त अपवाद आहे, तो म्हणजे स्पीडचा. स्पीड ही डिराइव्हड क्वांटिटी आहे, पण ते मोजमाप करण्यासाठी आपल्याकडे ॲपरेटस आहे, ते म्हणजे स्पीडोमीटर. बरोबर का? मग ह्या ज्या 7 क्वांटिटी असतात का, त्या मोजमाप करण्यासाठी बाजारात ॲपरेटस अवेलेबल. म्हणजे लेंथ मोजायचे मला स्केल वापर चालते. मास वेट मशीन आहे, वेइंग मशीन आहे, टाइम वॉच आहे, टेम्परेचर थर्मामीटर आहे, इलेक्ट्रिक करंट ॲमीटर आहे, ल्युमिनस इंटेन्सिटी टर्म आहे. तुम्ही हायर स्टडीजला अभ्यासणार लक्समीटर नावाचं ॲपरेटस असतं, ते ल्युमिनस इंटेन्सिटी मोजतं. त्यानंतर अमाऊंट ऑफ सबस्टन्स आहे. केमिस्ट्रीमध्ये तुम्ही सबस्टन्स मोजलाय नॉर्मॅलिटी लिक्विड बनवण्यासाठी. तर अशा पद्धतीनं हे 7 फिजिकल क्वांटिटी असतात, ते मोजमाप करण्यासाठी बाजारामध्ये ॲपरेटस अवेलेबल असतं. ही ट्रिक आहे बरं का, ह्याला सायंटिफिक बेस नाही, कुठेही लिहिलेलं नाही. मी आपलं अभ्यास केल्यानंतर मला लक्षात आलं की 7 मोजमाप करण्यासाठी कोणत्या कोणते ॲपरेटस आहे. बरोबर. चला समजलं सांगण्यासाठी परत रिवाइज करू. लिहून घ्या, व्हिडिओ पॉज करा, लिहून घ्या. लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, ल्युमिनस इंटेन्सिटी, अमाऊंट ऑफ सबस्टन्स, ह्या 7 फिजिकल क्वांटिटी आहेत की ज्या दुसऱ्या कुणावरतीही डिपेंड नाही त्याचं मोजमाप करण्यासाठी. आलं सगळ्यांच्या? चला आपण पुढे जाऊया. आता परत एक शंका मुलांची. मुलं म्हणतात की सर एक्झाम मध्ये लिहिताना ह्या असाच क्रम लिहायला पाहिजे का? तसं काय नसतं. हे टेक्स्टबुक मध्ये असं लिहिले म्हणून मी असं लिहिले. तुम्हाला जसं आठवल तसं लिहा, आठवल तसं लिहा. लेंथ अगोदर लिहा, टेम्परेचर नंतर लिहा, काही फरक पडत नाही. फक्त ह्या 7 आल्या पाहिजे. आणि लक्षात ठेवा, तुम्ही क्रम उलटा पलटा केला तर त्या अनुषंगाने पुढचं सुद्धा उलट पलट केलं पाहिजे. आता काय लिहाल? लेंथचं युनिट केली लिहा, पाठ केले म्हणून. पाठांतर करा, परंतु ॲप्रोप्रिएट पाठांतर करा. आणि पाठांतर करण्यापेक्षा लक्षात ठेवा, आईन्स्टाईन म्हणायचे की त्यांना पाठांतर करायला आवडत नाही. तरी सुद्धा आईन्स्टाईन महान वैज्ञानिक होऊन गेले का? स्मरणशक्ती, मनन केलं आणि आवडीने केलं. त्यांनी एखादी गोष्ट आवडीने केलं का नाही, चांगली लक्षात राहते. पाठांतर करायची गरजच नाही. त्यामुळे ठेवा की तुम्ही जर मास लिहिलं तर मासचं युनिट काय आहे ते लक्षात ठेवा. क्रम कसाही बदला, त्या पद्धतीने युनिट बदलत चालतंय, सिम्बॉल बदलत चालतंय. समजतंय? परत लक्षात ठेवा जाता सांगतो मी की सेकंद हे युनिट लिहिण्याची एक मेथड आहे, त्याचे नॉर्म्स आहेत, त्याचे नियम आहेत. ते नियम काय आहे ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये अभ्यास करू. आला सगळ्यांच्या? फंडामेंटल क्वांटिटी समजलं. त्याच्याशिवाय 2 सप्लिमेंटरी क्वांटिटी आहेत, प्लेन अँगल आणि सॉलिड अँगल. हे आपण नंतर सांगतो मी. चला समजलं. पुढे जाऊ आपण आता. फंडामेंटल क्वांटिटी समजलं का? व्हेरी गुड. समजलं म्हणा, मनातल्या मनात लाईक करा म्हणजे मला लक्षात येईल तुम्हाला समजतंय ते. कमेंट करा अडचणी असतील तर. चला लाईक, शेअर, सबस्क्राईब, 3 बटन अतिशय महत्वाचे. लाईक, शेअर, सबस्क्राईब. डिराइव्हड क्वांटिटी, डिराइव्हड क्वांटिटी करा डेफिनेशन तयार. दोज फिजिकल क्वांटिटी, दोज फिजिकल क्वांटिटी, क्वांटिटीज म्हणा, आता हे भरपूर आहेत, 7च्या व्यतिरिक्त भरपूर आहेत. दोज फिजिकल क्वांटिटीज विच डिपेंड ऑन other physical quantity, क्वांटिटीज म्हणा, क्वांटिटी म्हणा, काही म्हणा, काय अडचण नाही. क्वांटिटी फॉर देअर मेजरमेंट आर कॉल्ड एज ए डिराइव्हड क्वांटिटी. अशा फिजिकल क्वांटिटी की ज्या मोजमाप करण्यासाठी मला दुसऱ्या कोणाची तरी मदत घ्यावी लागते, त्याला म्हणा डिराइव्हड क्वांटिटी. मी अगोदरच तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि दुसरं म्हणजे डिराइव्हड युनिट, बरोबर. डिराइव्हड क्वांटिटीचं युनिट ऑफ डिराइव्हड क्वांटिटी इज डिराइव्हड युनिट, बरोबर.
डिराइव्हड क्वांटिटीचं युनिट म्हणजे डिराइव्हड युनिट. आला सगळ्यांच्या? चला एक्झाम्पल परत सांगू का? चला एक्झाम्पल परत सांगू, लिहून घ्या, व्हिडिओ पॉज करा, लिहून घ्या. एक फिजिकल क्वांटिटी सांगतो, समजेल तुम्हाला. मी असं म्हणतो की फोर्स मग काय सांगितलेस, मोमेंटम घेतो. मोमेंटम त्याचा सिम्बॉल आहे पी. मोमेंटम म्हणजे काय असतं रे? मोमेंटम इज द प्रोडक्ट ऑफ मास अँड वेलॉसिटी. बरोबर, म्हणजे मला मोमेंटम समजून घ्यायचं होतं. मला मासची गरज आहे, त्या ऑब्जेक्टचं मास किती आहे मला माहित पाहिजे, आणि त्या ऑब्जेक्टची वेलॉसिटी किती आहे हे सुद्धा मला माहित पाहिजे. बरोबर का? म्हणजे मोमेंटमचा अभ्यास करण्यासाठी मला मास गरजेचं आहे समजून घेणं, म्हणजे मला वेलॉसिटी गरजेचं आहे समजून घेणं. म्हणजे मोमेंटम हे मास आणि वेलॉसिटी डिपेंड असल्या कारणानं मोमेंटम कुठली क्वांटिटी आहे? मोमेंटम ही डिराइव्हड क्वांटिटी आहे. गॉट इट? समजलं? चला पुढे जाऊया आपण. अजून एक क्वांटिटी सांगतो, वेलॉसिटी. नंबर 1, नंबर 2 वेलॉसिटी. वेलॉसिटी म्हणजे काय असतं? डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टाइम. v इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट x अपॉन टाइम. x घ्या किंवा s घ्या, काही घ्या. मग जेव्हा वेलॉसिटी मला काढायची आहे का ऑब्जेक्टची, तेव्हा मला डिस्प्लेसमेंट म्हणजे काय माहित पाहिजे, मला टाइम म्हणजे काय माहित पाहिजे. म्हणजे वेलॉसिटी ह्या दोघांच्यावर डिपेंड झाली, म्हणून वेलॉसिटीला म्हणायचं डिराइव्हड क्वांटिटी. समजतंय? लक्षात येत सगळ्यांच्या? चला अजून एक मुलांची शंका. काही मुलं असे म्हणतात, सर मोमेंटम डिराइव्हड क्वांटिटी आम्हाला समजलं, परंतु मोमेंटम मध्ये मास आलं की फंडामेंटल, आणि वेलॉसिटी डिराइव्हड आहे, ह्याचा अर्थ काय? चालतंय, तसं काय नाही. डिराइव्हड क्वांटिटी समजून घेण्यासाठी, डिराइव्हड क्वांटिटी फाइंड आउट करण्यासाठी दोन्हीही फंडामेंटल क्वांटिटी असल्या तरी चालतं, किंवा त्याच्यामध्ये एखादी जरी फंडामेंटल क्वांटिटी आली तरीही चालेल, काही अडचण नाही. म्हणजे मोमेंटम डिराइव्हड क्वांटिटी काढण्यासाठी फंडामेंटल क्वांटिटीची मदत घ्यावीच लागते. बरोबर? डाऊट काय का आता? काय नसेल. म्हणजे ह्या मोमेंटम मध्ये एक डिराइव्हड आहे, एक डिराइव्हड आणि एक फंडामेंटल आहे. एम आय राईट? समजतंय? चला पुढं. वेलॉसिटी. आता वेलॉसिटीची गंमत अशी आहे, वेलॉसिटी आहे डिराइव्हड क्वांटिटी, वेलॉसिटी आहे डिराइव्हड क्वांटिटी, आणि डिस्प्लेसमेंट आणि टाइम दोन्ही आहेत फंडामेंटल क्वांटिटी. डिस्प्लेसमेंट आणि टाइम दोन्ही आहेत फंडामेंटल क्वांटिटी. असं केलं तरी चालतं, काही अडचण नाही. समजलं? फंडामेंटल समजलं, डिराइव्हड समजलं. चला अजून पुढे दोन आहेत, ते म्हणजे सप्लिमेंटरी युनिट्स. सप्लिमेंटरी युनिट्स हे काय आहे? सप्लिमेंटरी युनिट हे सुद्धा फंडामेंटल आहे, की ज्यांचा अभ्यास करण्यासाठी मला दुसऱ्या कोणाचीही गरज भासत नाही. सप्लिमेंटरी युनिट. बरोबर का? ह्याचा मी स्टडी इन डिटेल स्टडी नेक्स्ट व्हिडिओमध्ये करणार आहे. बरोबर का? कारण ह्याच्यावरती एक्झाम्पल पण आहेत, एक्झाम्पल मी घेणार आहे. बरोबर? मग लक्षात काय आलं? 7 फंडामेंटल क्वांटिटी, त्याला जोडीला 2 सप्लिमेंटरी क्वांटिटी, आणि हे दोन हे सोडून जे काही येतात रिमेनिंग कुठले असतात? रिमेनिंग असतात डिराइव्हड क्वांटिटी. बरोबर का? आजच्या दिवस आपण इथंच थांबूया. ह्या ज्या 2 आहेत सप्लिमेंटरी क्वांटिटी, त्या आपण पुढच्या लेक्चरमध्ये कव्हर करू. सप्लिमेंटरी कुठल्या आहेत? सप्लिमेंटरी सुद्धा फंडामेंटल आहेत. सप्लिमेंटरी का म्हणलं? कारण सप्लिमेंटरी डे टू डे लाईफमध्ये, आपल्या फिजिक्समध्ये किंवा सायन्समध्ये त्यांचा उल्लेख जेव्हा येतो तेव्हाच आपण त्याला घेत असतो, म्हणून त्याला सप्लिमेंटरी म्हणायचं. बरोबर? पुरवणी युनिट्स. समजतंय? चला, आणि 7 सोडून ज्या काही आहेत त्याला डोळे बंद करा आणि डिराइव्हड म्हणा, काही बिघडत नाही. 7 मध्ये येतंय का? नाही, डिराइव्हड. चला, फोर्स 7 मध्ये आहे का? डिराइव्हड. पॉवर 7 मध्ये आहे का? डिराइव्हड. मोमेंटम 7 मध्ये आहे का? डिराइव्हड. इम्पल्स 7 मध्ये आहे का? डिराइव्हड. ससेप्टिबल 7 मध्ये आहे का? डिराइव्हड. लक्षात म्हणून लक्षात ठेवायचं की 7 फंडामेंटल कोड लक्षात ठेवा. ऑल रिमेनिंग आर डिराइव्हड. लक्षात ठेवण्याची ट्रिक. समजतंय? आज आपण इथं थांबू. पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन आर्टिकल सहित आपण भेटूया. व्हिडिओ समजत असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि तुमच्या मित्रांमध्ये सबस्क्राईब करायला सांगा चॅनल आपलं. समजतंय? ठीक आहे. अशा पद्धतीनं आपण आज इथं थांबूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन टॉपिक सहित भेटूया. काही अडचणी असतील, समज नसेल, मला कमेंट करा, किंवा माझा ईमेल ॲड्रेस आहे त्याच्यावरती मला ईमेल करा. समजतंय? धन्यवाद. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सगळ्यांचा मी आभार आहे.